हॅलो नमस्कार, मी स्नेहा काटके. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला पण आर्टिफिशियल ज्वेलरी घालायची आवड आहे का? म्हणजे नकली दागिने खूप आवड आहे, पण काही कारणांमुळे तुम्ही नाही घालू शकत. म्हणजे कान चिघळणे असू दे, कान दुखणे, खाज येणे, कान लाल होणे, तर ह्या गोष्टींमुळे आपण इयरिंग्स आपल्याला आवड असूनही नाही घालू शकत. तर अशा स्त्रियांसाठी मी एक मस्त जुगाड घेऊन आलेली आहे आणि 101% तो तुमच्या कामाला येणार आहे. आणि ह्या जुगाडामुळे तुम्ही कुठलेही दागिने तुमच्या आवडीप्रमाणे नक्की घालू शकता. आणि काही उपायही मी घेऊन आलेले आहे. जर तुमचे कान चिघळत असतील तर त्यावर उपाय सुद्धा आहे. पण हा जो जुगाड आहे ना, तो खूप कमालीचा आहे. तो नक्की युजफुल ठरणार आहे, कारण की माझी ही स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप नाजूक आहे. आणि त्या एका जुगाडामुळेच मी सुद्धा माझ्या आवडीचे हवे तसे मी इयरिंग्स घालू शकते. तुम्ही सुद्धा हे करू शकता. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. खऱ्या दागिन्यांपेक्षा खोट्या दागिन्यांना आता जास्त प्राधान्य दिले जाते. आर्टिफिशियल ज्वेलरीचा आता ट्रेंडच आलेला आहे. सोन्याच्या किमती इतक्या महाग झालेल्या आहेत, सोन्याचा भाव इतका वाढलेला आहे की ते प्रत्येक स्त्रीला परवडणारं नाहीये. प्रत्येक स्त्री सोनं हे घेऊच शकेल असं नाही. त्यामुळे सगळ्यात बेस्ट असा ऑप्शन आपल्याला वाटतो तो म्हणजे नकली दागिने, आर्टिफिशियल ज्वेलरी. इवन बाहेर सुद्धा आपण कुठे जर गर्दीच्या ठिकाणी वगैरे वावरत असो, रेग्युलर आपलं जॉबला जाणं असेल किंवा बाहेर काही ठिकाणी शहरात जर तुम्ही राहत असाल तर सोन्यासारखी गोष्ट बाहेर घालून जाणं सुद्धा खूप रिस्की वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त आपण प्राधान्य नकली दागिन्यांना देतो. ही आर्टिफिशियल ज्वेलरी प्रत्येकाला परवडणारी आहे. त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार आता स्त्रियांना मस्त आपल्या ड्रेसवर मॅचिंग, साडीवर मॅचिंग, छान छान कलरमध्ये, छान छान डिझाईन्समध्ये आपल्याला हवे तसे इयरिंग्स घालायला आवडतात. सो ही आवड एक प्रत्येक स्त्रीला असते आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त आर्टिफिशियल ज्वेलरीला प्राधान्य देतो किंवा आता यांची डिमांड सुद्धा खूप वाढत चाललेली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक स्त्रीला ह्या ज्वेलरी सूट होतीलच असं नाही. काही स्त्रियांची स्किन खूप नाजूक असते, खूप सेन्सिटिव्ह असते. आणि आता आर्टिफिशियल ज्वेलरीची मागणी इतकी वाढलेली आहे, त्यामुळे आता क्वालिटीमध्ये तर तडजोड केली जाते. म्हणजे हे जे ज्वेलरी असतात, नकली दागिने जे असतात ते तांबे, ॲल्युमिनियम, स्टील किंवा मेटल यासारख्या धातूंमध्ये बनवलेले असतात. ह्यामध्ये एक धातू असतो निकेल धातू म्हणून, ज्याने आपल्याला ॲलर्जी होऊ शकते आणि होते. मी अर्ध्या तासासाठी जरी खोटे इयरिंग्स घातले तरी सुद्धा माझे कान चिघळतात, कारण की माझ्या कानामध्ये रेग्युलर छोट्या साईजचे का असे ना पण सोन्याचे इयरिंग्स असतात. त्यामुळे मी शक्यतो नकली दागिने आवड आहे पण मी घालूच शकत नव्हते, तर माझे कान खूप दुखायला लागतात. हा जो भाग आहे हा खूप लाल होतो किंवा खाज सुटते, चिघळतं आणि त्यामुळे मग पुढचे 2-3 दिवस मग मी कानामध्ये सोन्याचं सुद्धा मग घालू शकत नाही. सो माझी एक अशी अवस्था असायची. आवड तर खूप होती, त्यामुळे किती कान चिघळले ना तरी मी थोड्या वेळासाठी तरी का असे ना पण घालायची. शेवटी आवड आहे. सो असं बऱ्याच महिलांच्या बाबतीत होतं. पण ह्या कारणांमुळे आपल्याला जी ॲलर्जी होते कानातलं घातल्यामुळे, त्यामुळे आपण आपली आवड असूनही आपण आपल्या आवडीचे दागिने नाही घालू शकत. तर जे काही इयरिंग्स आता बनतात, आर्टिफिशियल ज्वेलरी जी असते त्याच्यामध्ये निकेल नावाचा धातू असतो. आता हा धातू म्हणजे काय, तर एकदम सामान्य धातू आहे. चांदीचा पांढरा धातू असतो, पण ह्या धातूमुळे लोकांना ॲलर्जी असते. हा जो प्रकार आहे, ही ॲलर्जी आहे हा निकेल धातूमुळे होते. त्यामुळे जेव्हा पण आपण आर्टिफिशियल ज्वेलरी निवडतो तर तेव्हा आपण निकेल फ्री जे ज्वेलरी असतात ते घेतले पाहिजेत, किंवा स्टेनलेस स्टीलचे असतात, टायटॅनियमचे असतात, निकेल मुक्त पिवळं सोनं असतं. ह्यासारख्या धातूपासून बनलेले जे दागिने असतात ते घेतले पाहिजेत. आता आपण कसं ओळखायचं की आता ह्याच्यामध्ये असं एखादा आपण इयरिंग्स घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये निकेल धातू आहे की नाही, हे कसं ओळखायचं? आता हा तर प्रश्न प्रत्येकालाच पडणार. तर निकेल धातू ओळखण्यासाठी एक किट मिळतं, निकेल धातूचंच किट असतं. पण बर्ड्स घ्यायचे किंवा कॉटन घ्यायचा, त्याचे 2-3 थेंब त्या कॉटनवर टाकायचे आणि
अलगत ते जे आपण इयरिंग्स घेतलेले आहेत किंवा गळ्यातलं जर काही ज्वेलरी घेतली असेल तर त्याच्यावर ते अलगत पुसायचं आहे. जर तो कॉटन थोडासा लालसर किंवा पिंक कलरचा झाला तर समजायचं की त्याच्यामध्ये तो धातू मिसळलेला आहे. आणि जर कॉटन क्लिअर असेल तर समजायचं की तो दागिना जो घेतलेला आहे तो निकेल फ्री आहे. सो अशा पद्धतीने आपण ते घरच्या घरी ओळखू शकतो. अमेझॉनवर किंवा ऑनलाईन कुठेही ते निकेलचं किट असतं, ते इझिली अवेलेबल असतं. तुम्ही जर तुमच्या स्किनच्या बाबतीत म्हणजे खूप जास्त काळजी वाटत असेल तर म्हणजे तुम्हाला असं असतं की नाही मला खूप आवडतं ज्वेलरी आणि मला घालायचीच आहे किंवा तुमचं रेग्युलर सतत घेणं होत असेल, तुम्ही जर ते किट घेऊ शकत असाल घेऊ शकता. तुम्हाला ते कायमस्वरूपी उपयोगात येईल आणि तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्ही जी घेतलेली ज्वेलरी आहे त्यामध्ये असा कुठलाही धातू नाही ज्याने तुम्हाला ॲलर्जी होणार नाही किंवा ते निकेल फ्री असेल. तर त्यासाठी हा जो उपाय आहे म्हणजे किट मिळतो तर त्याचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता. किंवा मग तुम्ही इतकं निरीक्षण वगैरे करत असाल तर तुम्ही जिथे घ्याल त्यांना सांगायचं की निकेल फ्री ज्वेलरी दाखवा. स्टेनलेस स्टीलचे असते, टायटॅनियमचे असतात. तर अशा दागिन्यांकडे आपण जास्त पसंती करायची ज्याच्यामध्ये कुठलीही ॲलर्जी नसते आणि निकेल फ्री जे दागिने असतात त्याने कुठल्याही प्रकारची ॲलर्जी सुद्धा होत नाही. आता ह्या निकेल धातूमुळे कुठल्या प्रकारची ॲलर्जी होतात, जसं आता मला प्रत्येक स्त्रियांची स्किन ही वेगवेगळ्या प्रकारची असते. कोणाला ॲलर्जी होते तर कोणाला नाही. मला तर खूप त्रास होतो. म्हणजे इवन मी हे जरी घातलेलं आहे, जो मी आता तुम्हाला लास्टला जो जुगाड सांगणार आहे त्या जुगाडाप्रमाणे मी हे इयरिंग्स घातलेले आहे, त्यामुळे मला आता कुठलाही त्रास होत नाही. पण तो जुगाड जेव्हा मला सुद्धा माहीत नव्हता तेव्हा मी जसं मी मगाशी म्हटलं की अर्धा तास सुद्धा मी इयरिंग्स कानामध्ये घालू शकत नव्हते कारण की मला भयंकर त्रास व्हायचा. तर ही ॲलर्जी कशा पद्धतीने होते, तुमचा हा जो भाग आहे तो लाल होतो, तुम्हाला खूप खाज सुटणार किंवा ते चिघळतात, चिघळून असं एक चिकट काहीतरी असं बाहेर पडतं कानातून. इवन काही स्त्रियांना असं त्याच्यामध्ये पू सुद्धा धरतो किंवा पुरळ येतात, पिंपल सुटतात. तर अशा पद्धतीच्या ह्या ॲलर्जी असतात. खाज खूप सुटते. अशा ॲलर्जीज त्या धातूमुळे आपल्या कानामध्ये किंवा इवन गळ्यामध्ये जरी घातल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला पुरळ होऊ शकतात. खूप इरिटेशन होतं, इचिंग होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्या एका ॲलर्जीमुळे होऊ शकतात. आणि जर अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजायचं की तुम्हाला त्या ज्वेलरीमधून ती ॲलर्जी झालेली आहे. पण कितीही ॲलर्जी झाली किंवा काहीही झालं तरी पण आपण पूर्णपणे ही ज्वेलरी टाळू शकत नाही. आपण काही स्टेप्स जर फॉलो केल्या तर आपण आपली आवड नक्कीच पूर्ण करू शकतो. आपण आपल्या आवडीप्रमाणे ज्वेलरी नक्कीच घालू शकतो. त्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या फॉलो करायच्या आहेत बस, बाकी काही नाही. सो आधी मी उपाय सांगते. म्हणजे जेव्हा आपल्याला ॲलर्जी होते तेव्हा त्याच्यावर कुठले उपाय, अगदी सिंपल उपाय आहेत तर ते करायचे. त्याने आपल्याला थोडासा आराम मिळतो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ते बरं होऊन जातं. तसं त्यासाठी काही उपाय आहेत तर ते सांगते. जर तुम्हाला ॲलर्जी झाली असेल तर त्याच्यासाठी घरगुती उपाय आहे ते म्हणजे नारळाचं तेल, खोबरेल तेल, कोकोनट ऑइल. तर कोकोनट ऑइल हे स्किनसाठी सगळ्यात बेस्ट आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. म्हणजे आपली स्किन सुंदर बनवण्यापासून एखादी जखम जर असेल तर ती बरी करण्यापर्यंत हे तेल सक्षम आहे. म्हणजे इथपर्यंत ते उपयोगी होतं. कधी कधी डॉक्टर सुद्धा जर आपल्याला एखादी जखम झाली असेल तर ती बरी करण्यासाठी किंवा ती सॉफ्ट व्हावी, नरम पडावी यासाठी खोबरेल तेल जास्त रिकमेंड करतात. आणि कोकोनट ऑइलने आपली स्किन सुद्धा स्मूथ राहते किंवा हायड्रेटेड राहते. त्यामुळे खोबरेल तेल हे सगळ्यात बेस्ट आहे. जिथे तुम्हाला ॲलर्जी झाली असेल त्या जागेला, मग इथे असू दे, इथे असू दे किंवा कानाचा हा जो भाग आहे तिथे असू दे, नारळाचं तेल आपल्याला ॲलर्जी झालेली आहे त्या जागेला आपल्याला ते तेल लावायचं आहे. त्यानंतर अर्धा तास ते तसंच सुकू द्यायचं आहे. अर्धा तासानंतर
आपल्याला ते स्वच्छ धुवून ती जागा कोरडी करायची आहे आणि दिवसातून 3-4 वेळा हे असं करायचं आहे. जोपर्यंत ती ॲलर्जी तुमची कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे खोबरेल तेल आणि हळद हे मिक्स करून तुम्हाला ॲलर्जी झालेली आहे त्या जागेला लावायचं. हळदीमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहे ते तर प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र करू तेव्हा त्याचा सुद्धा जास्त चांगला इफेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही खोबरेल तेल आणि हळद हे सुद्धा ह्याचं मिक्सचर बनवून तुम्हाला ज्या जागी ॲलर्जी झालेली आहे तिथे लावायचं आहे. त्यानंतर ते सुद्धा थोडा वेळ ठेवून इवन तुम्ही रात्रभर सुद्धा, रात्री जर झोपताना लावलं तर रात्रभर सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. जरी तुम्हाला दिवसातून लावायचं असेल तर अर्धा तासभर तुम्ही ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ती जागा कोरडे करा आणि असं हा प्रयोग सतत दिवसातून 3-4 वेळा करत राहा. ह्याने सुद्धा ॲलर्जी कमी होण्यास मदत होते. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे ॲलोवेरा जेल. तर कोरफड तुम्ही लावू शकता कारण की कोरफडीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्हाला जर ॲलर्जीमुळे जी खाज सुटते, इरिटेशन होते किंवा पुरळ येतात ते थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होतं कोरफडीमुळे. म्हणजे ती ॲलर्जी पूर्णपणे कोरफडीमुळे कमी नाही होऊ शकत, पण जी खाज सुटलेली असते किंवा जो जागा खरबडीत झालेला असतो तर तो कमी होण्यास मदत होते. त्याने थोडीशी स्किन आपली सॉफ्ट होते किंवा खाज जी असेल ती कमी होते. त्यामुळे ॲलोवेरा जेल हे सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला जर कोरफडीचा गर वगैरे मिळत असेल, आजूबाजूला तुमच्या घरी अवेलेबल असेल तर चांगलंच आहे. नाहीतर दुकानामध्ये ॲलोवेरा जेल असतं तर ते एका चांगल्या क्वालिटीचं ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि मग ते सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. हे जे उपाय आहेत हे मी सुद्धा करायचे जेव्हा मला कानाला त्रास व्हायचा. खोबरेल तेल आणि हळदीचा मी वापर जास्तीत जास्त करायचे आणि ह्याला मला सुद्धा खूप आराम पडायचा. सो मला माझी जी ॲलर्जी होती तर ह्याच गोष्टींमुळे माझी कमी व्हायची. तर तुम्हाला जर असं ॲलर्जी वगैरे झाली असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा, तुम्हाला नक्की आराम मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जुगाड. आता आपल्याला कानातले तर घालायचे आहेतच, म्हणजे किती ॲलर्जी झाली तर आपण ते अवॉइड नाही करू शकत. जरी रेग्युलर नाही घातले तरी आपण एखाद्या ऑकेशनला कुठे बाहेर जायचं असेल तर आपल्याला वाटतं की घालावं, तरी तो त्रास जरी होत असेल तर तो सहन करत त्या घालतात. सो अशा स्त्रियांसाठी मी हा जुगाड सांगते. काही जणांना हे माहिती सुद्धा असेल पण काही जणांना माहिती सुद्धा नसेल, तर ज्यांना अजिबातच ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यासाठी हा जुगाड आहे. तर एकदम बेस्ट जुगाड आहे आणि तो म्हणजे ही नेलपेंट. हो, तर ह्याला ट्रान्सपरंट नेलपेंट म्हणतात. तर आता ट्रान्सपरंट नेलपेंट म्हणजे काय, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. तर आपण जेव्हा नेलपेंट लावतो तेव्हा ती नेलपेंट सुकल्यानंतर त्याच्यावर ही टॉप कोट म्हणून नेलपेंट लावली जाते. ह्याने आपले नेल्स एकदम शाईन दिसतात, म्हणजे एकदम चकाकतात. ती नेलपेंट जी आपण लावलेली असते ती ह्याने चकाकते. तर त्याला म्हणतात ट्रान्सपरंट नेल पॉलिश, म्हणजे टॉप कोट म्हणतात ह्याला. सो ही कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल आणि एकदम स्वस्त असते. म्हणजे जशा तुम्ही नेलपेंट घेता चांगल्या ब्रँडच्या पण असतात किंवा एकदम साध्या पद्धतीच्या पण असतात. तर ही एक तुम्ही घरात आणून ठेवा ट्रान्सपरंट नेल पॉलिश, किंवा तुम्ही टॉप कोट म्हणा, किंवा ते पण तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही सांगा की म्हणजे दुकानात जात असाल किंवा मागत असाल तर नेलपेंटवरती चकाकी येण्यासाठी ती नेलपेंट असते तर ती, किंवा गुगल करा ह्याच्याबद्दल तुम्हाला समजेल. आता ह्याने करायचं काय, तर आता हे माझ्याकडे ही एक इयरिंग आहे. सो आता करायचं काय, हे पाठीमागचं काढून घ्यायचंय, हे सेपरेट करायचंय. त्यानंतर ह्या इयरिंगला हे जे पाठीमागचं आपण कानामध्ये घालणार आहे त्याला ही नेलपेंट लावायची आहे आणि व्यवस्थित खालून आणि वरतून ही नेलपेंट लावून घ्यायची आहे त्याला अशा पद्धतीने. आणि ही 1 मिनिटासाठी सुकत ठेवायची आहे. तर दोन्ही इयरिंग्सला लावायची आहे आणि आता ती सुकत ठेवलेली आहे मी.
तर असं तुम्ही इयरिंग्स जेव्हा घालता त्याच्या पाठीमागच्या साईडला ते लावून कुठलीही ज्वेलरी इवन तुम्ही गळ्यामध्ये जरी घालत असाल आणि तुम्हाला गळ्यामध्ये सुद्धा ती ॲलर्जी होत असेल तर हा इथला जो भाग असतो तर त्या भागाला त्या ज्वेलरीला तुम्ही हे टॉप कोट लावायचं आहे. ही नेल पॉलिश जी आहे ती त्याच्यावरती लावून घ्यायची आहे दोन्ही साईडने, आतून सुद्धा आणि पाठीमागून सुद्धा, आणि ते एका मिनिटासाठी सुकत ठेवायचं आहे. जशी नेल पॉलिश असते त्या पद्धतीने एका मिनिटामध्ये ते सुकतं आणि जेव्हा ते सुकतं तेव्हा तुम्हाला ते वापरायचं आहे. तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते ह्याने कुठलीही ॲलर्जी होत नाही. म्हणजे तुम्ही कधीतरी घालत असाल तर ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही नेलपेंटचा वापर तुम्ही करू शकता. ह्याने ती ॲलर्जी असते ती आपल्या स्किनपासून अवॉइड होते, कारण की त्याला जो टॉप कोट असतो सो त्याने आपल्या त्या स्किनला ते टच होत नाही. सो ह्याने खरंच फायदा होतो. म्हणजे इवन मी आता हे सकाळी घातलेले आहेत, मी इयरिंग्स घालताना आता हे टॉप कोट लावते, ह्याने मला कुठलाही त्रास होत नाही. ह्याच्यामुळे माझे कान चिघळायचे कमी झालेत आणि त्यामुळे मी रेग्युलर नाही घालत, कधीतरी घालते आणि जेव्हा जेव्हा घालते तेव्हा मी ह्याचा वापर करते. सो हे नक्कीच हेल्पफुल ठरतं. म्हणजे तुम्ही कधीतरी जर घालत असाल तर नक्की ह्याचा फायदा होईल. ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे, स्किन ॲलर्जी आहे फेक ज्वेलरींची, तर ते रेग्युलर तर दागिने घालणारच नाहीत आणि जे रेग्युलर दागिने घालणारे असतात त्यांना नक्कीच त्याचा कुठलीच ॲलर्जी होत नसेल. आवड आहे आर्टिफिशियल ज्वेलरी घालायची पण ॲलर्जीमुळे नाही घालू शकत, त्यांच्यासाठी हा जुगाड एकदम 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 बेस्ट आहे. सो हे तुम्ही नक्की करू शकता. हाच एक जुगाड मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता जो मी केला. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगसह मी येईन. विहान आहे, विहान माझा कंटाळलेला आहे, तर जे नवीन आहेत त्यांना सांगते हा माझा आहे छोटंसं बेबी विहान नाव आहे त्याचं, 4 वर्षांचा आहे आणि आता तो खूप कंटाळलाय. सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. हा उपयोग नक्की करून बघा आणि मी जे सांगितलेले उपाय आहेत ते सुद्धा तुम्हाला ॲलर्जीसाठी नक्कीच हेल्पफुल ठरतील. पुन्हा भेटू. बाय बाय. हरे कृष्ण.